शेअर मार्केट टायमिंग करणे म्हणजे काय असते आणि ती करता येते का? शेअर मार्केटमध्ये प्रत्येकाला काय वाटतं की लेट्स से की आता आपला एखादा शेअर आहे तो खालती येतोय आणि जशीच तुम्ही ऑर्डर टाकली म्हणजे तुम्ही अनालिसिस कराल, तुम्ही म्हणाल याच्या खालती तो जाणार नाही, तुम्ही विकत घेतला आणि नेमकं तसंच झालं की तुम्ही घेतला आणि तो शेअर वरतीच चालला गेला आणि खालती आलाच नाही. तर याला म्हणतात बॉटम पकडणं. बॉटम एकदम खालच्या लेवलवरती तुम्ही घेऊन टाकला, याला एक म्हणजे एक प्रकार झाला. आता विकताना स्टॉक वरती चाललेला आहे, वरती जात जात थांबला तो आणि तुम्ही म्हणाल बस याच्यावरती जाणार नाही, तुम्ही विकला आणि जसंच विकला तो मॅक्झिमम त्याचा टॉप झाला. म्हणजे टॉप झाला याचा अर्थ त्याची मॅक्झिमम प्राइस होती, तुम्ही मॅक्झिमम प्राइसला विकला आणि तिथून शेअर वरती न जाता खालती येऊन गेला. तर तुम्ही प्रत्येक वेळेस हेच विचार कराल की मला कसं तरी म्हणजे मला एकदम स्वस्तात यायचं आहे, सगळ्यात स्वस्ताची प्राइस माझी असायला पाहिजे आणि सगळ्यात वरची जी प्राइस आहे जिथे मी विकलाय ती प्राइस पण माझी असायला पाहिजे. तर दोघांमधला म्हणजे बॉटम आणि टॉप हे दोघी मी पकडून घ्यायला पाहिजे. हे आयडियली प्रत्येकजण म्हणजे प्रत्येकाला वाटतं की असं व्हायला पाहिजे, पण शक्य नाही आहे. युजली काय होतं की आता हे यालाच मार्केट टायमिंग करणं म्हणतात की आपण म्हणजे सगळं करून प्रिडिक्शन करतो की जेणेकरून या दोघांचा डिफरन्स आपल्याला जास्तीत जास्त मिळाला पाहिजे. तर याचा अर्थ करायचं नाही ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट असं नाही. युजली तुम्ही एक ऑप्टिमम असं ठेवा. याचा अर्थ काय की जो बॉटम आहे ना, जेव्हा तुम्हाला विकत घ्यायचा वेळ होतोय तर तुम्ही फक्त हेच करायचं, सगळ्यात खालची जी लेवल आहे त्याच्या 10 ते 20% आसपास जरी तुम्हाला वरच्या लेवलला मिळून गेलं तरी काही हरकत नाही. तुमचं जर म्हणजे हॉरिझॉन मोठा असेल तर तुम्ही हेच पाहायचं की सगळ्यात खालती नाही, स्टॉक खालती चालला आणि खालती गेल्यानंतर एक बॉटम झालेला आहे आणि तुम्हाला वाटते की आता शेअर चांगला वाढेल, तो थोडासा वाढायला सुरुवात केली मग तुम्ही गुंतवणूक करा. विकताना पण सेम आहे की स्टॉक अगदी वरती गेला, एकदम मॅक्झिमम एका लेवलपर्यंत पोहोचला, थोडासा कमी झाला आणि तुम्हाला वाटतं की इथे आपले टार्गेट प्राइस म्हणजे आपला प्रॉफिट खूप चांगला होतोय आणि यू आर मोर दॅन हॅपी की इथे बुक करायला, तर तुम्ही तिथे बुक करून घ्या. गरजेचं नाही की तुम्ही विकला तर तुम्हाला एकदम म्हणजे तो टॉप बनेल. आणि तुम्ही सुरुवात करता मी गॅरंटीने सांगतो जिथे तुम्ही स्टॉक घेतला तो स्टॉक पहिले खालती येईल आणि जिथे तुम्ही विकला तो पहिले वरती जाऊन बसेल. तर याच्यामुळे हे सगळं सोडून द्या आणि तुम्ही फक्त या मधल्या रेंजमध्ये जो म्हणतात तुम्हाला टॉप आणि बॉटमनी पकडायचा आहे, तुम्हाला एक कम्फर्टेबल रेंज घ्यायची की हां ठीक आहे आय एम कम्फर्टेबल हिअर की मी इथून स्वस्ताच्या आसपास घेतलंय आणि महागच्या आसपास विकलंय. एवढं जर केलं तर तुमची मार्केट टायमिंग तुम्हालाही चांगल्या प्रकारे करता येईल आणि एक चांगला डिसेंट प्रॉफिट तुम्हाला बनायला सुरुवात.